विश्वविजेता ठरलेली भारतीय क्रिकेट संघ आज मुंबईमध्ये दाखल होतोय आणि याच भारतीय क्रिकेट संघाला चीअर्स करण्यासाठी मुंबईकर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मरीन ड्राईव्हवर आल्याचं पाहायला मिळतंय। संपूर्ण मरीन ड्राईव्हला मोठ्या प्रमाणात क्रिकेट प्रेमी जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे बॅनर, तिरंगा झेंडे असतील, जर्सी घालून या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं आहे। एकूणच संपूर्ण मरीन ड्राईव्हचा जो परिसर आहे, रस्ता तर वाहतुकीसाठी पूर्ण बंदच झालेला आहे, परंतु मोठ्या प्रमाणात मुंबईकर जे आहेत ते क्रिकेटर प्रेमी जे आहेत ते या ठिकाणी रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळतं। संपूर्ण मरीन ड्राईव्हचा जो किनारा आहे लोकांनी आणि क्रिकेट प्रेमींनी गजबजल्याचं पाहायला मिळतंय। भारत माता की जय अशा पद्धतीच्या घोषणा करत या ठिकाणी हे सगळे क्रिकेट प्रेमी जे आहेत तो जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत। आपण जर माझ्या जरा पुढे जर बघितलं वानखेडे स्टेडियमच्या साईडला, तर जिथून वानखेडे स्टेडियमला रस्ता जातो तिथे गेल्या 2 तासापासून ही सगळी जी वाहतूक कोंडी आहे ती झाल्याची पाहायला मिळते आहे। कुठलंही एक सुद्धा वाहन पुढे जात नाही आणि सगळ्यात महत्त्वाची जी माहिती आता मिळते आहे, वानखेडे स्टेडियमवर ही लोकांची इतकी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे, वानखेडे स्टेडियमची गेट बंद करण्यात आलेले आहे। जेवढे लोक वानखेडे स्टेडियममध्ये आहेत त्याच्या कित्येक पटीने जास्त लोक या पूर्ण मरीन ड्राईव्ह पट्ट्यामध्ये असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे या ठिकाणी नरिमन पॉईंट ते या ठिकाणी मरीन ड्राईव्ह जो कोस्टल रोडपर्यंत संपूर्ण समुद्र किनाऱ्यावर लोक आणि क्रिकेट प्रेमीच असल्याचं पाहायला मिळतंय। रवी चव्हाणसह गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई।